नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझी मुलुगिरी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सह्याद्रीच्या कुशीत लपलेला इतिहास आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेला पांडवगड किल्ला पाहणार आहोत। हा किल्ला केवळ ट्रेकरसाठीच नाही तर शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी खास ठेवा आहे। सातारा जिल्ह्यातील वाई तालुका हा कृष्णा नदीच्या सुंदर खोऱ्यात वसलेला आहे। कृष्णा नदीच्या उत्तर बाजूस रायरेश्वरपासून निघालेला महादेव डोंगरातील एक उंच शिखरावर समुद्र सपाटीपासून सुमारे 4170 फूट उंचीवर पांडवगड उभा आहे। वाईहून मांढरदेव मार्गावर अवघ्या 7 किलोमीटरवर धावडी हे गाव आहे। येथून गडाची चढाई सुरू होते। पांडवगडावर जाण्यासाठी 2 प्रमुख मार्ग आहेत। मेनवली मार्गे जाणारा दक्षिणेकडील मार्ग अधिक खडा आणि आव्हानात्मक आहे, तर धावडी गावातील मार्ग तुलनेने सोपा मानला जातो। पांडवगडचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे। साधारण इसवी सन 1178 ते 1193 या काळात राजा भोज यांनी हा किल्ला बांधल्याचे मानले जाते। पुढे हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला। स्वराज्य स्थापनेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 मध्ये पांडवगड पुन्हा स्वराज्यात सामील केला। त्यावेळी गडाच्या संरक्षणासाठी सरनोबत पिलाजी गोळे यांची गडकरी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। 1699 पर्यंत हा गड त्यांच्या ताब्यात होता। यानंतर 1701 मध्ये मोगलांनी गड जिंकला, पण 1709 मध्ये तो पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला। सन 1732 मध्ये आनंदाजी गोळे यांच्या संदर्भातील रसद पुरवण्याचे पत्र इतिहासात आढळते। अखेरीस 1818 मध्ये मेजर थॅचरने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात घेतला आणि मराठा साम्राज्याचा एक गौरवशाली पर्वाचा शेवट झाला। चला आता गड फिरायला सुरुवात करूया। उत्तर बाजूस असलेला भग्न दरवाज्यातून गडात प्रवेश होतो। प्रवेशद्वारावर 2 पाण्याची टाकी दिसतात। आजही या गडाच्या जुन्या जल व्यवस्थापनाची साक्ष देते। गडावर पुढे गेल्यावर उघड्यावर असलेल्या हनुमंताची मूर्ती दिसते। मंदिर नष्ट झाले असले तरी भक्तांची श्रद्धा आजही कायम आहे। थोडे पुढे गेल्यावर मित्रांनो, आपण आता पांडवगडावरील मारुती मंदिरासमोर उभे आहोत। इथे दिसणारी ही गोलाकार दगडी रचना म्हणजेच शिवकालीन चुन्याची घाणी। गडावरील बांधकामासाठी लागणारा चुना या घाणीत तयार केला जात असे। चुना, वाळू आणि इतर नैसर्गिक घटक एकत्र करून बैलाच्या किंवा मनुष्याच्या साहाय्याने ही घाणी फिरवली जात असे, ज्यामुळे मजबूत मिश्रण तयार होत असे। याच चुन्याचा उपयोग गडावरील तटबंदी, दरवाजे, मंदिरे आणि इतर वास्तूंच्या बांधकामात केला जात असे। आज ही घाणी आपल्याला शिवकालीन स्थापत्यकलेचा आणि त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याची आठवण करून देतो। इतिहास जपणाऱ्या अशा प्रत्येक अवशेषाकडे पाहताना आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेला आणि कष्टाला मनापासून सलाम करावासा वाटतो। गडावर थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला पांडवगडाची अधिष्ठात्री पांडवजाई देवीचे मंदिर दिसते। मूळ मंदिर आज भग्न अवस्थेत असले तरी या पवित्र स्थळावरील देवीची उपस्थिती आजही संपूर्ण गडाला चैतन्य आणि पावित्र्य प्रदान करते। अनेक ट्रेकर्स आणि शिवभक्त गड दर्शनाची सुरुवात देवीच्या दर्शनानेच करतात। मंदिरासमोर शिवकालीन वास्तूचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत। मंदिराच्या पायऱ्याजवळ एक नंदीची मूर्ती आणि 2 शिवपिंडी दिसतात। या अवशेषावरून येथे पूर्वी शिवमंदिर किंवा शैव उपासनेचे महत्त्व असावे असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात। मंदिरात प्रवेश करताच समोर दिसणारी पांडवजाई देवीची मूर्ती मनाला विलक्षण शांतता आणि प्रसन्नता देते। सह्याद्रीच्या या दुर्गम माथ्यावर श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो। पांडवगडावर येणाऱ्या प्रत्येकाने या मंदिरात दर्शन घेऊन या पवित्र वारशाचा आदर राखावा। गडावर घराचे जोते आणि जुन्या वास्तूचे अवशेष पाहताना
येथे कधी काळी गजबजलेले जीवन होते याची जाणीव होती. पांडवगडाच्या चारही बाजूला नैसर्गिक कातळकडे असल्यामुळे कृत्रिम तटबंदीची फारशी गरज भासली नाही. गडाच्या माथ्यावरून दिसणारा नजारा अविस्मरणीय आहे. समोर विस्तारायला धोमधरणाचा जलाशय मन मोहून टाकतो. त्यामागे अभिमानाने उभा असलेला कमळगड दिसतो. दूरवर महाबळेश्वर, पाचगणीचे पठार ढगामध्ये हरवलेले दिसते. खाली वाईशर आणि शांतपणे वाहणारी कृष्णा नदी नजरेस भरते. याशिवाय केंजळगड, मांढरदेव, चंदनवंदन आणि वैराटगड हे किल्ले स्पष्ट दिसतात. हा देखावा अनुभवण्यासाठी प्रत्येक शिवप्रेमींनी आणि सह्याद्रीप्रेमींनी आयुष्यात एकदा तरी पांडवगडाला यायलाच हवे. मित्रांनो, पांडवगड हा फक्त दगडांचा किल्ला नाही, तो आपल्या इतिहासाचा, पराक्रमाचा आणि सह्याद्रीच्या वैभवाचा जिवंत साक्षीदार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि माझी मुलुगिरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण सह्याद्रीतील आणखीन एक ऐतिहासिक गडाची मुलुगिरी करणार आहोत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.